वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी केळीचं उत्पादन घेतात. यावर्षी देखील अनेक शेतकऱ्यांनी केळीची लागवड केलेली आहे. मात्र या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात तापमान वाढलेलं आहे. तापमान वाढ आणि तीव्र उन्हामुळे केळीच्या बागा अक्षरशः करपलेल्या आहेत. जे पीक उन्हाळा तर ते पीक देखील होण्याची आता शक्यता राहिलेली नाही. आपण या घोराड शिवारामध्ये आहोत आणि या घोराड शिवारामध्ये आपण बघू शकतो ही जी केळीची बाग लावलेली आहे, तर या केळीच्या बागेमध्ये जे रोप लावले त्या रोपांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि आपण बघू शकतो अक्षरशः अनेक झाडं जी आहेत तर ती बहुतांश मोठ्या प्रमाणात झाडं करपलेली आहेत. त्यामुळे उत्पन्नाची आशा मावळू लागलेली आहे. या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमका किती आपण खर्च केलेला होता, काय काय उपाययोजना आपण या केळीच्या संरक्षणासाठी केलेल्या होत्या. सुरुवातीपासून तर ₹21 रोप पडतं आणि नंतर ते उष्णतेचे आपलं उन्हापासून वाचवण्यासाठी क्रॉप कव्हर, पेपरचे क्रॉप कव्हर तयार करून लावले आणि फवारणी केली उन्हापासून वाचवण्यासाठी. पण उष्णतेचा लाटा जास्त असल्यामुळे रोपे काही टिकू शकली नाही आणि भरपूर प्रमाणात जळली. भरपूर नुकसान झालं. साधारण किती रोप जळलेलं आहे, यातील काही उपयोग येणार की नाही येणार? जवळपास 2,000 झाडामधून तर 1,500 झाडं तर पूर्ण जळलेच आहे आणि तरी पण समोर जुने केळीचे कंद लावले, पण ते पण सहसा जळूनच राहिले. काय नेमकी मागणी राहील, आपली अपेक्षा काय आहे? शेतकऱ्याची भरपाई द्यावी मतलब म्हणजे जे काही नुकसान झाले त्याची भरपाई देणे, सरकारने मदत काहीतरी करावी. नक्कीच या तीव्र उन्हामुळे या केळी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि याची या संदर्भात सरकारने मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. महेश मुंजाळ, TV9 मराठी, घोराड, वर्धा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.